कसं आहे आजोबा? दूध कसं आहे? छान आहे ना? आणि आधी फोटोबा मग विठोबा हे एकाची लाईन टॅगलाईन मी पाहिली होती एका स्टॉलला लावलेली आणि ती खरोखर ऍप्ट होती, म्हणजे अगदी योग्य होती. सितारा कुरेशी या ताईंना विनंती करतो. सितारा कुरेशी सन्मान द्यायचा आहे तर हे मंडळ देतं. नवरात्रीमध्ये बी जर उत्सव ठेवले तर शाळेत आम्ही महिला अजून थोडेसे आनंदी होऊ, थोडे खुश होऊ. 12 महिने काम करणाऱ्या महिलांसाठी थोडासा विचार करून आम्हाला ती सुविधा करावी. आजोबांनी दूध घेतलेलं आहे. आपण स्टॉल लावलेला का? कसं आहे आजोबा? दूध कसं आहे? छान आहे ना? हे आमच्या मॅडम आलेल्या आहेत. दोन तीन का? ओमच्या टीचर आहेत या. तुम्ही बघितला असेल त्यांनी ओम डान्स करतोय त्यावेळेस त्या उभ्या होत्या, त्यांना संचलन करत होत्या कार्यक्रमाच्या. आणि त्यांचे इंग्लिश स्पीकिंग क्लास पण आहे. तुम्हाला हवं तर मी कॉन्टॅक्ट वगैरे देते. डान्स प्रोग्रामला तर आजचा जो आपला फूड फेस्टिवलचा कार्यक्रम जो झालेला आहे तो खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे. तर एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला भगिनींसाठी. आणि उत्तम असा रिस्पॉन्स खवय्यांनी पण दिलेला आहे. सगळ्या छान सगळ्यांनी म्हणजे फूड फेस्टिवलचा आनंद घेतला. आणि आधी फोटोबा मग विठोबा हे एकाची लाईन टॅगलाईन मी पाहिली होती एका स्टॉलला लावलेली आणि ती खरोखर ऍप्ट होती, म्हणजे अगदी योग्य होती. सगळ्यांनी मस्तपैकी प्रत्येक फूड आयटमचा म्हणजे ती पाणीपुरी असेल, भेळ असेल, पावभाजी असेल, आप्पे असतील, अशा अनेक गोष्टी, डोसा असेल, बऱ्याच म्हणजे फूड आयटम ठेवलेले आणि सगळ्यांचा स्वाद खूपच छान होता. आणि इथून पुढे वेळोवेळी असे कार्यक्रम आपलं श्रीरत्न मित्र मंडळ घेत जाईल आणि महिलांना असाच आनंद मिळवत जाईल. म्हणजे महिला. थँक्यू. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय रुक्मिणीताई जगताप यांना पुढे कार्यक्रमासाठी जायचं आहे. तर त्यांच्या हस्ते आपण एक 2-3 बक्षिसं घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम आपला आहे तसंच चालू करतो. मी श्वेता गायकवाड वहिनींना विनंती करतो की त्यांना स्वीकारायचं आहे. मी रुक्मिणीताईंना विनंती करतो की त्यांनी श्वेता वहिनींना गिफ्ट द्यायचं आहे. आजच्या सर्व गिफ्टचं जे सौजन्य आहे तर रुक्मिणीताईंनीच दिलेलं आहे, खास महिलांसाठी. म्हणून त्यांनी सांगितलं की मी महिलांच्या ज्या कार्यक्रमाचं त्याचं पूर्ण सौजन्य मी करते. त्याबद्दल मंडळ आपलं नेहमी आभारी राहील. असंच सहकारी मंडळाला नेहमी राहणार. यानंतर मंगल गायकवाड ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व महिलांनी या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या देखील मंडळाच्या वतीने आभार मानतो. यानंतर योगिता जगताप वहिनींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचं. योगिता जगताप वहिनी एकच शेवट आहे. योगिता जगताप वहिनी.
टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण सर्व सहभागी झालात, त्यामुळे मंडळ हे कार्यक्रम हा आजचा इव्हेंट जो आहे तो सक्सेसफुल करू शकलो. धन्यवाद रुक्मिणीताई, असंच मंडळाला नेहमी सहकार्य राहू द्या. धन्यवाद. यानंतर मी प्रिया केंद्र यांना विनंती करतो की त्यांनी मंडळाला मार्गदर्शन करावं. श्री दत्ता मंडळ जेजुरी यांनी मला इथे बोलवल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. आणि आजचा फूड स्टॉलचा एवढा रिस्पॉन्स बघून खूप छान वाटतं की जेजुरीत पण असे उपक्रम होतात ते बघून छान वाटतं. आणि पहिल्यांदाच आम्ही एवढा फूड स्टॉलला म्हणजे नाही का गर्दी किंवा रिस्पॉन्स बघितलेला आहे आणि खूप छान वाटतं. म्हणजे महिलांना पण सहभागी होता येते आणि महिलांचा आनंद दिसतो त्यातून की हे सगळे त्या करतात म्हणून. मी मला बोलवल्याबद्दल आभार मानते आणि पुढील मंडळाला शुभेच्छा देते पुढे वाटण्यासाठी. थँक्यू. स्टोरी सांगायची वाटते. एक आजोबा असतात आणि ते त्याच्या नातवाला आपले श्लोक शिकवत असतात. तो श्लोक शिकवताना तो नातू म्हणतो की आजोबा तुम्ही जे काय सांगताय ते मला काही कळत नाही. तुम्ही जे काय मला संस्कृत उच्चार त्याला सांगताय ते काही कळत नाही. मग आजोबा म्हणतात तर ठीक आहे, तुला कळत नाही आहे ना, तर ठीक आहे, तू सोडून दे, तू ऐकायचं काम कर. त्याला म्हणतात तू एक काम कर, ती एक टोपली आहे, ती खराब टोपली आहे, त्याच्यामध्ये फक्त पाणी भरून तू माझ्यापर्यंत आण. तो एकदा जातो, टोपली भरतो, मळलेली टोपली असते, तो पाणी घेऊन येतो, तो आजोबांकडे देतो. तो तिथून तिथपर्यंत येईपर्यंत ते पाणी सगळं संपून जातं. असं बऱ्याच वेळा घडतो, खूप वेळा घडतं. तो म्हणतो आजोबा काही केल्याने तुमच्यापर्यंत काही पाणी येत नाही. पण आजोबा म्हणतात अरे तुझ्या एक लक्षात आलं का की ती जी टोपली मळलेली होती ती तू जितक्या वेळा पाण्यामध्ये बुडवली तेवढ्या वेळा ती स्वच्छ झाली. तर मला असं वाटतं की पुढे जाऊन एक महिला कर्तृत्ववान होण्यासाठी ह्या खूप छोट्या छोट्या स्टेप्स आहेत की आपलं सक्सेस होऊ नाही होऊ, जे काय संधी येते त्या संधीला सोनं करून पुढे जाणं हे आजच्या महिलेची खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं. आणि खरंच खूप छान वाटतं तुम्ही मला आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. योग असतं मला म्हणजे बोलता येत नाही, पण ठीक आहे, सगळ्या आपल्याच मैत्रिणी आहेत, बोलेल. श्री दत्त मित्र मंडळ यांनी मला दरवर्षी बोलवतात. भाऊजी फार वेळात वेळ काढून असं तर त्यांनी 2-3 फोन केले, वहिनी या सुरू झाले, पण थोडा आम्हालाच उशीर झाला, त्याबद्दल आम्ही सॉरी म्हणतो. पण आजचं सगळं फूड फेस्टिवलचा कार्यक्रम पाहून खरंच खूप छान वाटलं. महिला अगदी सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी सकाळपासून त्याही आता हे केले असतील, दमल्या असतील, पण त्यांनी सगळ्यांचे फूड स्टॉल सगळे खूप छान सगळे पदार्थ आम्ही भक्तीने आम्हाला आईचं टेबलावर आणून दिलं आणि आज आईचं जेवलोय आम्ही. उलट गौरी गणपतीचं शीन सगळं भाऊजींनी काढलं म्हणायचं. पण सगळे पदार्थ खूप छान होते. पावभाजी, आप्पे, डोसे, सगळे हरभरे चणे, म्हणजे सगळे डाएट पासून सगळं आज भरपूर खाल्लं. एकत्र मैत्रिणी पण जमल्या, तुमच्या दरम्यान आईचं जेवलो आम्ही आज. पण छान झालं सगळं. असंच महिलांनी एकमेकींना साथ दिली तर आपण आपसूक पुढे जाऊ आणि उलट कोणाला ह्याच्यातून छोट्या ह्याच्यातूनच आपण एक मोठ्या उद्योजिका होऊ. कोणाचा पदार्थ छान आहे बाई, मला ऑर्डर द्यायची आहे, मी देऊ ऑर्डर, मला 10 माणसांचं पुरव, माझ्याकडे आज पाहुणे येणार, असंही एकमेकींना जरी ऑर्डर दिली तरी तुम्ही एकमेकींना पुढे जाऊ शकतो. आणि महिलांनीच महिलांना पुढे नेल्याशिवाय पर्याय नाही आणि एकमेकींची साथ असल्याशिवाय पण कुठलीही गोष्ट होत नाही. आणि सगळेच पदार्थ खूप छान होते. आणि श्री मित्रमंडळ दरवर्षी बोलवतात, आम्ही येतो, आम्ही बघतो, आपल्याला जायचंय, म्हणजे त्यांचं आमंत्रण यायच्या आधीच आमची तयारी झालेली असली की आज भाऊजींचा फोन येईल की ह्या 10 दिवसात आपल्याला आमंत्रण आहे. त्याच्यामुळे भाऊजींनी कधीही एरवी पुढेही आम्हाला उलट आमच्या जो काही कामं असतील तर नक्की सांगा, आम्ही मदत करू, घरून मदत करू, बाहेरून मदत करू, पण करू, वेळात वेळ काढून नक्की करू. आणि कार्यक्रम खूप छान झालेला आहे, सगळं छान. आणि सगळ्या महिलांनी पदार्थ पण खूप छान केले, त्याच्याबद्दल थँक्यू. नमस्ते. श्री दत्त मित्र मंडळ ट्रस्ट जेजुरी इथे बसवलेला गणपती दरवर्षीच यायला फार आनंद होतो. आवर्जून सगळे निमंत्रण असतं भाऊजींचं, त्या पद्धतीने येतो आम्ही, आनंद खूप मिळतो. स्टॉल सगळेच अतिशय छान झाले, सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि खरंच सगळ्यांना त्यातून काहीतरी प्रेरणा मिळते, शिकायला मिळतं. लहान लहान मुलांना सुद्धा खूप काही करायला मिळतं, वेगवेगळ्या गोष्टी. आणि ह्या 7-8 दिवसात 10 दिवसामध्ये
त्यांनाही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला मिळतं. नवीन नवीन स्तोत्र किंवा इतर काही कार्यक्रम होतात, सगळं शिकायला मिळतं. आम्हाला निमंत्रण द्या. सर्वांना सदिच्छा. थँक्यू. यानंतर जे मोलाचं मार्गदर्शन आहे, सन्माननीय रंगायन ग्रुपचे सांस्कृतिक अध्यक्ष सन्माननीय रचनाताई यांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त त्यांना मार्गदर्शन करावं. आपलं वक्तृत्व खूप छान आहे, तरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रचनाताई यांसाठी. हरे कृष्ण. नमस्ते. श्री दत्त मंडळ या ठिकाणी मला आजोबा यांनी आमंत्रित करतात. मला खरंच या ठिकाणी यायला इतका आनंद होतो ना, कारण की पहिल्या दिवसापासून वेगवेगळे कार्यक्रम होतात. स्पेशली माझ्या आवडीचा कार्यक्रम हा नृत्य स्पर्धा दरवर्षी इथं होतो आणि माझा फेवरेट आहे तो प्रोग्राम. लहान मुलांना एक कॉन्फिडन्स येण्यासाठी त्यांना बरेच संधी भेटते या ठिकाणी. परत अकॅडमीचे वगैरे त्यांना पण या ठिकाणी बराच रिस्पॉन्स भेटतो. ते मुलं आपल्याला समजत नाही कुठल्या लेवलला जातात, इथे डान्स करून त्यांना भरपूर कॉन्फिडन्स भेटतो. त्याच्यानंतर महिलांना संधी आहे, बऱ्याच लेडीजला त्यांना या ठिकाणी म्हणजे अशा प्रोग्राम शक्यतो कुठं होत नाही जेजुरीमध्ये. आणि स्पेशली तर नियोजन एवढं सुंदर असतं ना, पहिल्या दिवसापासून आम्ही बघत आले, अतिशय सुंदर नियोजन करताय तुम्ही. आणि कधीही कुठलीही अडचण असू दे, काही असू दे, कुठलेही म्हणजे आमची मदत लागली असता आम्हाला खरंच आवडीने तुम्हाला मदत करायला आवडेल. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्यांनी ताईंना पारितोषिक द्यायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आशा वडेकर ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. मी केंद्र ताईंना विनंती करतो की त्यांनी आशा वडेकर ताईंना सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी पावभाजीचा स्टॉल लावला होता. त्यानंतर सुवर्ण थोरात ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं. मी केंद्र ताईंनाच विनंती करतो की त्यांना पारितोषिक द्यायचं. यानंतर प्रियंका गायकवाड मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय. मी अश्विनीताई सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचंय. प्रियंका गायकवाड त्यांनी चना चाट मसाला या पदार्थाचा स्टॉल लावला होता. त्यानंतर विजया हल्मे काकूंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय. मी अश्विनीताईंनाच विनंती करतो की त्यांना पारितोषिक द्यायचं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. परशुराम दे तुझ्याकडं. त्यानंतर वैष्णवी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं. निकिता शिंदे ताईंना विनंती करतो की त्यांनी वैष्णवीला पारितोषिक द्यायचंय. मी इकडं पण बदल बरं का, इकडं बघायचं तर तिथं माझ्या. त्यानंतर प्रीती पवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय. मी निकिता ताईंनाच परत विनंती करतो की त्यांनी पुढील पारितोषिक द्यायचंय. यानंतर सुप्रिया पवार वहिनींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय. मी पुढे ताईंना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचंय. सुप्रिया पवार. यानंतर सितारा कुरेशी या ताईंना विनंती करतो. सितारा कुरेशी पारितोषिक स्वीकारायचंय. मी पुढे वहिनींनाच विनंती करतो की त्यांनी पुढील पारितोषिक द्यायचंय. यानंतर नयना मेमाने ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं. हा कार्यक्रम जास्त चांगला होतो. तुम्ही असा सहभाग नोंदवा. आपण अजून चांगले चांगले कार्यक्रम घेत जाऊ. नमस्कार, मी सुप्रिया सूरज पवार आणि माझा आधी पोटोबा मंगजी ठोबा हा स्टॉल लागला होता आणि मी मसाला दूध बनवलं होतं
आणि खूप छान रिस्पॉन्स आला. मेन म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे का मंडळाचं खूप खूप सहकार्य आहे. आता मी म्हणजे मी नवीनच आहे, म्हणजे मंडळामध्ये मी आज 2रं वर्ष आहे माझं, मी येते. पण अजय भाऊ सगळ्यात जास्त त्रास मी त्यांनाच देते. सांगा ना काय आज काय प्रोग्राम आहे ना, आज माझं स्टॉल लागेल का, मला जागा भेटेल का. आले तशी मी तिकडं मला नाही टेबल भेटला, मला नाही, पण मॅडम नाही ना. म्हणजे एक असं लेडीजला जो सन्मान मिळायचा असतो ना, महत्वाची गोष्ट ही आहे. मी काय त्यांच्याशी बांधली तर ही गोष्ट वेगळी आहे, पण लेडीजला जो सन्मान द्यायचा आहे ते मंडळ देतं. आणि माझा मुलगा इथे डान्स पण करतो. आता त्यांनी खूप छान डान्स केला होता, दारुगड आई दारुगड. युट्यूबला मी टाकलेला आहे तो, आता तुम्ही बघू शकता. मी युट्यूबवर पण आहे, सुप्रिया सूरज ब्लॉग माझं चॅनल आहे. आणि आपल्या सर्व मंडळाचे व्हिडिओ मी त्याच्यात ॲड केलेले. सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. म्हणजे मला इतकं सांगायला खूप काही आहे, पण मंडळ खूप सहकार्य आहे. धन्यवाद. त्यानंतर अजून कोणाची इच्छा असेल तर सारंग 12ही महिने आम्ही काम करत असतो सतत. आम्हाला फक्त गणपतीमध्येच फक्त थोडंसं हसायला खेळायला भेटतं. तर तुम्ही जर नवरात्रीमध्ये बी जर उत्सव ठेवले तर शायद आम्ही महिला अजून थोड्याशा आनंदी होऊ, थोड्या खुश होऊ. 12 महिने काम करणाऱ्या महिलांसाठी थोडासा विचार करून आम्हाला ती सुविधा करावी. आमच्या महिलांचा विचार करून, जसं गणपतीमध्ये तुम्ही मुलांचा विचार करता, ते डान्स करतात, महिलांसाठी तुम्ही फूड स्टॉल ठेवता, तसं ते म्हणजे एक स्त्रीच आहे, त्या स्त्री शक्तीचा मान ठेवून महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवावे. आणि ते दत्त मित्र मंडळ नक्कीच करेल, मी अपेक्षा करते. महिलांसाठी आम्ही गणपतीत करतोय. आता नवरात्र तर महिलांनी हातात घ्यावा आणि महिलांनी हा कार्यक्रम करावा. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते सगळं आम्ही त्या ठिकाणी करू. पण आमची रिक्वेस्ट तुम्हाला राहील, प्रत्येक वेळेस आम्ही सगळं करण्यापेक्षा तुम्ही पुढे या, तुम्ही करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जसं गणपतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत राहता, तसं नवरात्रीमध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू. जी काही मदत लागेल ती सगळी मदत करू. पण कार्यक्रम तुम्ही चालू करा. चालतंय अजून कोण बोलणार आहात?